काळमवाडी येथे दूधगंगा नदीत तरुणाचा बुडून मृत्यू। पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या 5 तरुणांपैकी एका तरुणाचा दूधगंगा नदीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काळमवाडी येथे घडली। अभिषेक बाबासो कांबळे, वय वर्ष 21, राहणार 32, शिराळा तालुका शिराळा, जिल्हा सांगली असं मृत तरुणाचं नाव आहे। याबाबत अधिक माहिती अशी की सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा येथील अभिषेक कांबळे हा कोल्हापूर जिल्ह्यातील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेत होता। तो आपल्या 4 मित्रांसह राधानगरी तालुक्यात पर्यटनासाठी आला होता। बुधवारी दुपारी 1:30च्या सुमारास हे सर्वजण काळमवाडी येथील दूधगंगा नदीच्या पात्रातील काळुकीच्या डोहात फेसाळणाऱ्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी उतरले होते। यावेळी अभिषेक कांबळे याचा पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात जाऊन बुडाला। त्यानंतर वडील बाबासो कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेत राधानगरी पोलिसात वर्दी दिली। बुधवारी सायंकाळी पोलिसांनी शोध मोहीम राबवली, मात्र मृतदेह सापडला नाही। गुरुवारी पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात आली। राधानगरी पोलीस, काळमवाडी धरण सुरक्षा रक्षक पथक यांच्या मदतीने सुमारे तासभर शोध घेतल्यानंतर अभिषेकचा मृतदेह डोहातून बाहेर काढण्यात आला। त्यानंतर ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे शवविच्छेदन करण्यात आले। दरम्यान काळमवाडी येथील या डोहात यापूर्वी देखील 10 पेक्षा अधिक अपघाती मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे। धोक्याचे फलक लावून देखील पर्यटकांच्या कडून दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था ठेवून पर्यटकांना प्रवेशबंदी करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या कडून होत आहे। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 98 22 63 54 69।